नाटकं प्रत्येक महिन्याला आणायचे, हे नक्की तुम्ही सांगता तितकं सहज आणि सोपं नाहीये. पण ही थिएटर करणारी मुलंच मुळात दुसऱ्यांचं नाटक बघण्यात इंटरेस्टेड नाही. 4 मित्र नाही आहेत, आता मी एकटा करतो. हे म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी प्रयोगाला येणं ही सुद्धा एक मदतच आहे. आपल्या कल्याणमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. मी तो राजहंस एक जेव्हा आणलं तेव्हा कल्याणात कुणालाही त्या नाटकाबद्दल माहिती नव्हती. तुम्ही दिवसभर रील बघत बसलात की एक वेळ असं येतोच की तुम्हाला वाटतं मी काय करतोय बावळटपणा. नमस्कार, स्टेज विस्परच्या आजच्या एपिसोडमध्ये मी साक्षी आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जे सदैव नाटक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ज्येष्ठ असू दे, तरुण मंडळी असू दे किंवा अगदी नवखा कलाकार असू दे, त्यांच्या मागे अगदी मित्र, मार्गदर्शक म्हणून मदतीचा हात कायम ठेवणारे किरण खांडगे सर यांच्याशी. नमस्कार सर. सगळ्यात आधी मी तुमचे खूप 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 आभार मानते सगळ्या ऑडियन्सच्या वतीने, कारण खूप सुंदर सुंदर नाटकं तुम्ही आमच्यापर्यंत आणता आणि तुमच्या प्रयत्नांमुळे, 4 मित्रांमुळे आम्हाला कुठे लांब न जाता आमच्या जवळ सगळी नाटकं उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. बेसिकली उद्देशच हा होता की कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी सारख्या शहरातून लोक इतक्या लांब जाऊ शकत नाही. NCPA, पृथ्वी, एक ते संध्याकाळचे प्रयोग, म्हणून हा उपक्रम चालू केला. आपण नक्की मला याविषयी तुमच्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे, कारण ऑफकोर्स एवढी मोठी नाटकं इथे आणणं हे सोपं काम नाही आहे आणि 4 मित्र स्थापन करणं आणि ती सुरळीतपणे चालवणं. आज जवळजवळ 50च्या वर नाटकं इथे आलेली आहेत. तुम्ही लोकांना खूप सहजपणे ती उपलब्ध करून दिलेली आहेत. तर मला त्या प्रवासाबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल. पण त्या अगोदर मला हे सांगा की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली नाटकाचं वेळ आधीपासून होतं. शाळेपासून थिएटर करायचो. जो कुठला ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये शाळेतली नाटकं, कॉलेजमधली नाटकं. आमचा एक ग्रुप होता विजिगिषा नावाचा. त्याच्यामध्ये राम दौंड, अर्जुन ढाकणे असे चांगले चांगले लोक होते. मग त्यांच्याबरोबर थिएटर करायचो. मग कालांतराने कॉलेज संपलं, मग नोकरी शोधायची वेळ आली आणि माझा भाऊ मयूर खांडगे हा पण बेसिकली ॲक्टर आहे आणि त्याचं ॲक्टिंगमध्ये करिअर व्हावं अशी माझी इच्छा होती. मग दोघं जण ह्याच फील्डमध्ये काम करू शकत नाही, कोणाला तरी कुटुंब चालवणं गरजेचं आहे, म्हणून मी थोडासा बॅकला घेऊन व्यवसाय करायला लागलो. आणि पण मग व्यवसाय आणि हे कसं मॅनेज केलं तेव्हा? नाही, आता हे चालू करून बेसिकली 4 मित्र चालू करून एक 4-5 वर्ष झाली असतील. त्याच्यामध्ये 2 वर्ष करोनाची गेली. म्हणजे साधारण एक 2.5-3 वर्ष मी 4 मित्र चालवतोय. त्याचं कसं झालं की असंच आम्ही आत्रेवरती संध्याकाळी सगळे मित्र थिएटरवाले भेटत असतो, गप्पा टप्पा चाललेले असतात. आम्ही 4-5 जण असेच गप्पा मारत मारत चहा प्यायला म्हणून गेलो. अरे काहीतरी करूया, काहीतरी करूया. माझ्या डोक्यात तो किडा सतत होता की काही आता तर नाटक करणं शक्य नाही आहे, पण नाटकासाठी काहीतरी करूया. मग असंच गप्पांमधनं हा विषय रंगला आणि मग म्हणालो की चला आपण दर महिन्याला एक प्रायोगिक नाटकाचा प्रयोग इथे आणूया. मग 6-7 जण होतो आम्ही, पण मग पैशांचं काय करायचं. मग सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एकाने हा मुद्दा म्हणला की आपण 5-5 हजार रुपये काढूया. 8-45-50 हजार जे काय आपले जमतील त्याच्यात सुरू करूया आणि मग बघूया काय होतं ते. तर 5-5 हजार रुपये काढायचं नाव घेतल्यावर त्यातले 2-3 जण म्हणाले की नाही आम्हाला नाही शक्य पैसे देणार. प्रत्येकाची परिस्थिती आहे. मग 4 जण तयार झाले आपण करूया म्हणून. त्याच्यात माणिक शिंदे होता, अविनाश साळवी होता, मकरंद देशपांडे धर्माधिकारी होता आणि मी. 4 जण आम्ही ही संस्था चालू केली. 4 मित्रांनी 4 मित्र. आणि तिथून पुढे मग पहिलं नाटक कुठलं तुम्ही आणलं होतं? पहिलं नाटक आता 54 प्रयोग झाले. त्यामुळे पहिलं नाटक मला वाटतं हंडाभर चांदण्या होतं नाशिकचं. सचिन शिंदे त्या वर्षी सगळी झी मटा सगळी अवॉर्ड घेऊन आलेला होता आणि मी त्याला
फोन केला, म्हटलं सचिन असं असं आम्ही चालू करतोय, आम्ही तर येशील का? तो म्हणाला लगेच तू सांग मला तारीख, मी येतो. म्हटलं पैशांचं काय ते बघू. आणि पहिला प्रयोग यशस्वी पार पडला. आणि आता अशी 50-55 मला वाटतं 56 प्रयोग झाले. आता ह्या महिन्यामध्ये थोडंसं आर्थिक डळमळ असल्यामुळे नाटक लावणं शक्य नाही, पण उपक्रमात काही ना काही दर महिन्याला करायचंच. त्यामुळे ह्या महिन्यात आता एक ऑडिशन लावली आहे लहान मुलांसाठी, एक इंटरनॅशनल फिल्मची ऑडिशन. पण मग आता हे प्रत्येक वर्कशॉप म्हणा, काहीतरी आपल्याला ॲक्टिव्हिटी इथे आणायची आहे आणि नाटकं प्रत्येक महिन्याला आणायचे, हे नक्की तुम्ही सांगता तितकं सहज आणि सोपं नाही. ह्याच्या मागे भरपूर गणित आहेत, फक्त आर्थिकच नाही पण बाकीही अनेक गोष्टी आहेत. तर ते तुम्ही कसं टॅकल करता, कसं ते प्रत्येक सिच्युएशन तुम्ही काय? सुरुवातीला मी स्पॉन्सर शोधला, मग गंमत असते सगळी. तो स्पॉन्सर तिथे यायचा नाटकाला, आपल्याच जवळपासची लोक त्या स्पॉन्सरच्या मागे लागली की आम्हाला नाटकाला पैसे दे. मग तो वैतागला, तो निघून गेला. 3-4 नाटकानंतर तो निघून गेला. स्पॉन्सर म्हणजे असंच 5-10 हजार रुपये द्यायचं. मग एक आमच्यातला मित्र पण ओघळत गेला की पैसे दर महिन्याला कुठून आणायचे. असं करत करत मी एकटा राहिलो. आता 4 मित्र नाही आहेत. आता मी एकटा करतो हे. म्हणजे जवळजवळ 20-25 प्रयोगानंतर पुढचे जवळजवळ 25-30 प्रयोग मी एकट्याने केलेले. अच्छा. पण मग तुम्हाला आता हे आर्थिक गणित जुळवणं हे नक्की अवघड जात असेल. आर्थिक गणितच नाहीये त्याच्यामध्ये. बेसिकली याच्यात कुठलंही नाटक आजतागायत प्रॉफिटमध्ये नाहीये. थिएटरचं भाडं, जाहिरात. समजा पुढच्या नाटकवाल्यांनी पैसे नाही घेतले तरी नाशिक, पुण्यावरनं, मुंबईवरनं येणार त्यांना ॲटलिस्ट ट्रान्सपोर्ट आहे. अगदी काही नाही तर त्यांचं जेवण, नाश्ता ते तर द्यावंच लागतं. थिएटरचं भाडं द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी जरी कॅल्क्युलेट केलं तर 20-22 हजार रुपये खर्च हा आहेच प्रत्येक नाटकाला. आणि तेवढं बुकिंग अजून नाही होते. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं का की कुठल्या गोष्टींमधून आपण ह्या गोष्टी सॉर्ट करू शकतो, किंवा तुम्हाला जर का ह्या बाबतीत म्हटलं तर असं काय करू शकतो आम्ही की ज्याने आपल्याला जास्तीत जास्त प्रायोगिक नाटकं करता येतील? नाही बघ, शोज करता येतील असं म्हणायचं तुला. जास्तीत जास्त शोज करता येते याच्यासाठी एकच आहे. मी कॅल्क्युलेट केलं आहे, कल्याणमध्ये साधारण 350 ते 400 थिएटर करणारी मुलं आहेत, ॲक्टिव्हिटी करणारी मुलं आहेत. मग त्याच्यातले काही थिएटर्स करतायत, काही लिहितायत, काही एडिट करतायत, काही सिरियल्स करतायत. ह्या सगळ्यांनी फक्त नाटक बघायला यावं, ही त्यांच्यासाठी चालवलेली चळवळ आहे. 400 पैकी 350 पोरं अवेलेबल असू शकतात मुलं प्रत्येक महिन्याला. बरं 300, आणि त्यांनी अजून एक मित्र त्यांचा जर बरोबर आणला तर 600 रुपये. 100 रुपये बुकिंग पकडलं तर 60,000 रुपयाचं बुकिंग होतं. इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे. पण ही थिएटर करणारी मुलंच मुळात दुसऱ्यांचं नाटक बघण्यात इंटरेस्टेड नाही. हा बेसिकली याच्यातलं सगळ्यात मोठा फ्लॉज आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी मुलं आहेत थिएटर करणारी किंवा थिएटरशी कनेक्ट मंडळी जी काय आहेत आत्ता आपल्या कल्याणमध्ये भरपूर आहेत. तशी जर कनेक्टेड अजून कुठली अशी जर काढली, नुसती कल्याणातली गोष्ट करता, कल्याण डोंबिवलीतली मी ही, अजून अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर खूप होईल हे. असं किंवा 200 मुलं आली, 400 पैकी 200 मुलं आली आणि त्यांनी एक जण आणला तरी 40,000 रुपये होतात. मला खर्च माझ्या अंगावर येणार नाही. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी प्रयोगाला येणं ही सुद्धा एक मदतच आहे. मला कुठल्याही प्रकारची स्पॉन्सरशिप नको आहे. मला आत्ता परवा एक जण भेटले होते, ते मला म्हणाले की अरे मला तुला मदत करायची आहे, तुझा इतका छान उपक्रम आहे, तुझा GPay नंबर सांग. म्हटलं सर मला आत्ता देऊ नका, मला गरज लागली मी तुमच्याकडे मागेल तेव्हा द्या. इतकं सोपं आहे. आता मदत करणारी लोक आहेत, मला मदतही खूप लोक करतात. एक तर गृहस्थ असा आहे की तो प्रत्येक नाटकाला येऊन माझ्या खिशात 1,000 रुपये टाकतो प्रत्येक नाटकाला. श्रीरंग दाते म्हणून आहेत, प्रत्येक नाटकाला 1,000 रुपये देतात.
आता रवी लाखेंनी त्या दिवशी मला 25-30 हजार रुपये दिले. असे भरपूर आहेत. पण यांच्यामुळे मग पुढचे माझे 3-4 प्रयोग किती सुखाने गेले. मी मोठे मोठे प्रयोग लावले त्याच्यानंतर. आता बाबांनी मला ते 25,000 रुपये दिले. मग त्याच्यानंतर मी आणलेली सगळी मोठी नाटकं होती, पुण्याची, मुंबईची, सगळी अशीच ह्यूज नाटकं आणली मी. कलगीतुरा आणलं नाशिकवरनं, त्याच्यानंतर घंटा आणलं, त्याच्यानंतर आता तोडी मिल आणलं. हे शक्य म्हणजे असले पैसे आले की मग चांगली नाटकं मी आणू शकतो असं. पण मग तुम्ही आता जसं म्हटलं की त्या कलाकारांना ॲटलिस्ट ट्रान्सपोर्ट म्हणा, म्हणजे येणारे जे कोणी मंडळी असतील त्यांना, मग हे पण तुम्हाला त्या लोकांबरोबर मॅनेज करणं हे पण अवघडच जात असेल. मॅनेज मी काय, मग जर का एखादा म्हणजे आता घंटा सारखं नाटक आहे, त्यांना कॉन्फिडन्स आहे की आमच्या नाटकाला बुकिंग होईल, तर मग मी त्यांना सांगतो की जे काय बुकिंग होईल त्याच्यातले पर्सेंटेज ठरवा तुम्ही, माझा खर्च द्यावरचं सगळे तुम्ही घेऊन जा. अशा प्रकारे काहीतरी कॅल्क्युलेट करूया आपण की जेणेकरून नाटक व्हायला पाहिजे. असे पण आहेत की जे म्हणाले की देतो, बुकिंगही चांगलं झालं, बुकिंग उचललं, निघून गेले, आम्हाला 1 रुपया दिले. अरे बापरे, अशाही गोष्टी घडलेल्या. तरीही 4 मित्रचे 55 आता जे येईल ते नाटक असेल, हा प्रवास खरंच काही सोपा नाही आहे. आणि असे अजून नाटकं, अजून ॲक्टिव्हिटीज, वर्कशॉप सगळं तुम्ही करत राहा. आणि मला वाटतं की या गप्पांच्या माध्यमातून सगळ्या तरुण मंडळींना पण, आणि मी सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी की ॲटलिस्ट जर का नाटक चालवण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत, आपण त्यामध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग नाही घेऊ शकलो तरी फक्त तिथे जाऊन बसणं आणि त्या नाटकाचा आस्वाद घेणं तेच सगळ्यांना सांगतो की येऊन फक्त बसा. बरोबर, ही एक खूप मोठी मदत होऊ शकते. बरोबर. पण आता हे सगळं झालं, ह्यामध्ये कधी तुम्हाला अभिनय करावा असं नाही वाटलं? शाळा कॉलेजमध्ये भरपूर अभिनय करून झालाय आणि आता वेळ पण नाही मिळत. 5-5, 6-6 तास रिहर्सल करणं आणि हे सगळं शक्य नाही आहे. माझा व्यवसाय आहे छोटासा, त्या व्यवसायात मला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मग आहेत की माझे भरपूर मित्रमंडळी थिएटर करतात, मी सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांना मी मदत करत असतो. कोणाला जागा हवी आहे तर मी द्यायला तयार आहे, थोडेफार पैसे कमी पडले तर मी द्यायला तयार आहे. काही ना काही माझ्याकडनं नक्की मदत करेन मी. नक्की ते तर आहेच. म्हणूनच मी म्हटलं की नवख्या असू दे, ज्येष्ठ असू दे, कोणाला अनुभव असू दे नसू दे, तुम्हाला मदत हवी आहे, मदतीचा हात इथून नक्की मिळेल. ही आम्हाला पण एक शाश्वती आहे. तो कॉन्फिडन्स आत्ताच मला तुम्ही भरपूर दिला इथे बसल्या. आता हे 4 मित्र झालं, हे सोडून तुम्हाला नाटकात अजून काय करावं असं वाटतं? असं कुठली अंग आहेत की जी तुम्हाला आवडतील? नाही, माझी खूप इच्छा आहे एक नाटक डिरेक्ट करायची. बरेच वर्षांपासूनची इच्छा आहे, पण मला नेहमी असं वाटतं की मी अजून तेवढा परिपक्व नाही आहे. जेव्हा वाटेल की यस मी कम्प्लीट आता एखादं नाटक डिरेक्ट करू शकतो तेव्हा करेन. असं डोक्यात आहे की कुठल्या प्रकारचं नाटक करायचं? नाही, असं काही नाही, आवडलेलं स्क्रिप्ट एखादं करेन. पण मग याच्यावरनं आता मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की आत्ताच मला वाटतं काही महिन्यांपूर्वी तुमच्या मुलीचं गायत्रीच्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं होतं. तर मला वाटतं ती तिची पहिली शॉर्ट फिल्म होती. तर तिच्याबद्दल आणि त्या स्क्रीनिंगला ते बघताना वगैरे तेव्हा कसं वाटलं? नाही, मुलांचं कौतुक असतंच, तो काय विषय नाहीच आहे. तिचं जे काय ग्रूमिंग चालू आहे, ती ज्या पद्धतीने वाढते ते तिचं स्वतःच आहे. तिच्या त्या फिल्ममध्ये मी एक काडी मात्रही तिला काही सांगितलेलं नाही आहे, काही नाही आहे, सगळं तिने केलं आहे. त्यामुळे माझा काही तिच्या ह्या असल्या आर्टच्या जडणघडणीमध्ये माझा कुठलाही हात नाही आहे. तिचं चालू आहे छान. आणि आमच्यामध्ये तेवढं ट्युनिंग आहे आमच्या फॅमिलीत पण. आम्ही मोस्टली असं एकमेकांच्या गोष्टींमध्ये फारशी ढवळाढवळ करत नाही. अरे वा. पण हे आता पॅरेंटिंगकडे आपला विषय जातोय, म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं एक पॅरेंट म्हणून तुमचं आणि गायत्रीचं रिलेशन बघता, डू यू फील यू आर डुईंग वेल? नाही, गायत्रीच मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे मला काय असं विशेष पॅरेंटिंग करावी लागली नाही. अच्छा. ती खूप मॅच्युअर्ड आहे. तिनेच स्वतःला बरोबर तिला हवं ते करत गेली. मला कधी असं तिच्याकडे
फारसं असं स्पेशली असं काही लक्ष द्यायची गरज नाही लागली. हां. पण ह्याच्यामुळे आता आजकालच्या मुलांबद्दल बघितलं ना की टेक्नॉलॉजी आपल्या हातात खूप आली आहे. म्हणजे लहान लहान मुलं पण खूप टेक्नॉलॉजी मोबाईलवरती त्यांची बोटं चालतात आणि आई वडिलांना पण सवय झाली आहे की हातात मोबाईल दिला की ते मूल शांत होतं. पण ह्याच्यामुळे ना कंटाळा येणं ही जी गोष्ट आहे ही मला वाटतं खूप कमी होते. आपल्याला कंटाळा नाही येत असा की आता मला कंटाळा आला मी काय करू. कारण मला आठवतंय लहानपणी मला कंटाळा आला मी काय करू असं म्हटल्यानंतर मग चित्र रंगवतोय, एखादं पुस्तक वाचतोय, गोष्ट सांगतोय. ह्यातनं कुठेतरी आपल्यातली क्रिएटिव्हिटी डेव्हलप होत होती आणि आता ते कुठेतरी कमी होत चाललंय असं नाही वाटत? नाही काय ना, प्रत्येक गोष्टीची एक सायकल असते. कंटाळा येत नाही असं नाहीये. तुम्ही दिवसभर रील बघत बसलात की एक वेळ असं येतोच की तुम्हाला वाटतं मी काय करतोय बावळटपणा, ठेवून देतोच ना आपण बाजूला. मग टी व्ही पाहतो किंवा काहीतरी करतो आणि हे सगळं चालू असताना इतकं मीडियाचं धुमाकूळ. काही मुलं आजही चांगलं नाटकं करतायत, चांगले सिनेमे करतायत. म्हणजे असं काही फारसा फरक पडत नाही मला नाही वाटत. हे सायकल आहे, ही पार टोकाला जाईल आणि तिथून मग एकदा ड्रॉप व्हायला सुरुवात होईल आणि पुन्हा छान कुठेतरी जाऊन थांबेल. बरोबर, ते आहेच. आता रिसेंटली कुठलं नाटक तुम्हाला आवडलं? ॲक्च्युली कसं माहिती आहे का, मी आणलेल्या नाटकांवरती मी कधीच कमेंट करत नाही. मी असं समजतो की माझं काम आहे ज्या नाटकांबद्दल चर्चा चालली आहे ती नाटकं इथे आणावी, ती लोकांनी पाहावी, लोकांनी ठरवावं. माझी जी थिएटर करणारी मुलं आहेत त्यांनी त्याच्यातनं काहीतरी शिकावं, एवढंच. मी आणलेल्या नाटकावर मी कमेंट करणं बरोबर नाही. पण तुम्हाला ऑडियन्स म्हणून आत्ता चाललेल्या नाटकांपैकी, कलाकारांपैकी काय आवडलं? कलाकार प्रचंड एनर्जी आहे पोरांमध्ये, प्रचंड एनर्जी आहे आणि टेक्नॉलॉजीचा इतका सुंदर वापर करतात. मी पाहिलेलं आत्ता तोडी मिल, घंटा घंटा घंटा, हे आत्ता जस्ट ह्या मागच्या 2 महिन्यातलीच नाटकं आहेत. हे तर चालूच आहे. एकीकडे सचिन शिंदेसारखा माणूस लोककला इतक्या सुंदररित्या स्टेजवरती आणतोय कलगीतुरासारख्या नाटकाने. असं कुठल्यावरती कमेंट नाही करायची. मला फक्त वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आणायची आहेत. लोक भरपूर कमेंट करतात मागे की अरे हे काय नाटक आणलं, हे कशाला आणलंस तू, कोण येईल तुझे प्रयोग बघायला, असली नाटकं आणलीस तर. अरे हे माझं नाही आहे बेसिकली. मी काही कोणावर उपकार करत नाही. मी माझी हाऊस भागवतोय, मला वाटतं हे करावं असं मी करतोय. इतकं सोपं आहे. तू कशाला आणतो, मग हे कोण बघायला येईल, असंही कोण बघायला येते तसं बघितलं तर. पण निदान जी लोक येत आहेत, बरं जी जेन्युइन लोक बघणारी आहेत त्यांनी कधीच कुठल्या नाटकाविषयी वाईट बोललेलं नाही. ते म्हणणार ठीक आहे हे वेगळं होतं थोडंसं, हे थोडं वेगळं आहे. आणि अगदीच आत्तापर्यंत असं झालंच नाही आहे 4 मित्रमध्ये की एकदम थुकरट नाटक मी आणलं गेलं आहे माझ्याकडनं. अजून तरी नटराजाची तेवढी कृपा आहे की मी निवडलेलं नाटक अगदी थुकरट आहे असं झालं नाही. त्याच्यामध्ये प्रयोगशीलता आहे. ती प्रयोगशीलता कोणाला पसंत पडते, कोणाला नाही पडत, तो प्रत्येक प्रेक्षकाचा वेगवेगळा हा थॉट प्रोसेस आहे, त्याला काही करू नाही शकत. बरोबर. जे आत्ताच एवढ्यात आपण बघितलं तर खूपच वेगळ्या धाटणीची नाटकं आहेत. घंटा घंटा झालं, ते कल्लीतुरा झालं आणि नंतर तोडी मिल फॅन्टसी झालं. आणि तोडी मिल तर मला वाटतं तुम्ही खूप पटकन आणलं इकडे. अजून त्याचे फार प्रयोग झाले नव्हते. ते नाही झालेत त्याचे प्रयोग. आपल्या कल्याणमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. मी तो राजहंस एक जेव्हा आणलं तेव्हा कल्याणात कुणालाही त्या नाटकाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे बुकिंगची वानवा. 4 महिन्यानंतर मला लोकांचे फोन, अरे ते राजहंस आण ना. म्हटलं झालं ना साहेब आपल्याकडे. म्हणजे हा मेजर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. जेव्हा तिकडनं बाहेरनं सगळीकडनं त्याची चर्चा व्हायला लागते मग ते आण म्हणतात. जे आणलंय ते तर बघायला या तुम्ही. असं आहे. आता मग पुढचं नाटक प्लॅन केलंय काही कोणतं? 2 नाटकं आहेत.
पण ती दोन्ही ह्यूज नाटकं आहेत. एक ये पब्लिक आहे, आनंद इंगळेचं नाटक आहे पुण्याचं, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात होल बॉडी मसाज गिरीश कुलकर्णी. दोन्ही मोठी नाटकं आहेत. त्याच्यासाठी पुन्हा आपण सगळ्यांना हेच आवाहन करायचं की सगळ्यांनी नाटक बघायला या. बस मला काहीच नकोय की फक्त नाटक बघायला या, जमल्यास 1-2 जणांना बरोबर घेऊन या, एवढीच माझी इच्छा आहे. मला कुणी काढून पैसे नाही दिले 10,000 20,000 तरी चालेल. मला 2 प्रेक्षक घेऊन या पुष्कळ आहे, आणि तुम्ही स्वतः या. आणि मग तुम्ही असे प्रत्येक नाटकाच्या आधी तुम्ही जसं म्हटलं की काहीतरी ॲक्टिव्हिटी करून किंवा काहीतरी, आता जसं कास्टिंगचं झालं त्याच्या आधी अमित राय यांचं वर्कशॉप तुम्ही ठेवलं होतं सिनेमा आणि स्क्रीनिंग रिलेटेड वगैरे सगळं. सो ह्या सगळ्या स्क्रीन प्ले रायटिंग करेक्ट. सो ह्याच्यामध्ये आता पुढचं ते पण साईड बाय साईड प्लॅनिंग आहे तुमचं? हां, आता ह्या महिन्यात ऑडिशन लावली आहे. एक डिरेक्शनचं शिबिर करायचं माझ्या डोक्यात आहे. 2 ते 3 चांगले डिरेक्टर आणायचे आणि 3 दिवसाचं एक प्रत्येक दिवशी एक डिरेक्टर, फिल्म डिरेक्टर, असे 3 दिवसाला 3 डिरेक्टरचं शिबिर करायचं. असं चाललंय. मग ह्याच्याबरोबर तुमचे अनेक मित्र पण आहेत तुम्हाला पाठिंबा देणारे, कारण आता म्हटलं तर 4 मित्रामध्ये तुमचा वन मॅन शो सध्या सुरू आहे. नाही, कोण ना कोण येतच, असं होत नाही की. आता एक सुदाम शेलार म्हणून एक मुलगा आहे, असं भेटला मला आत्रेला, म्हणाला दादा मला तुझ्याबरोबर कनेक्ट व्हायचं. माझं प्रत्येक काम सुदाम करतो, म्हणजे असं कुठलंच काम नाही आहे की जे मला त्याला सांगावं लागतं. सगळं हिशोब ठेवण्यापासून सगळं 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 तो करतो. कोणी ना कोणी असतं, आपण काम करत राहायचं, येत राहील. बघूया आत्ता मग पुढच्या काही वर्षात 4 मित्र सुरू केल्या मागचं प्रयोजनच हे होतं की चांगली नाटकं यावी. पण आता काही 3-4 वर्ष होऊन गेली. पुढच्या 3-4 वर्षात 4 मित्र तुम्हाला कुठे दिसत आहेत? असं काही प्लॅनिंग आहे? मला असं काही 4 मित्र मोठी करायची आहे किंवा काय, असं काही माझ्या डोक्यात काही नाही आहे. माझ्या कल्याणच्या प्रेक्षकांना छान नाटकं बघायला मिळावी, हेच उद्देश आहे. संस्था काम करत राहू, झालं तर झालं मोठं, नाही झालं तर नाही झालं मोठं. आणि ही काय आपण 4 मित्र काय अशी कुठल्या शहरांमध्ये जाऊन कामं करत नाही. शहरातली लोक, वेगवेगळ्या शहरातली लोक कल्याणमध्ये येत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे ना आपल्यासाठी, की दुसऱ्या शहरातली लोक कल्याणमध्ये येऊन प्रयोग करत आहेत. आपण तर सगळीकडे आपला जसं ह्याच्यातनं 2 उद्देश साध्य होतात. एक तर कल्याणमधल्या लोकांना चांगली नाटकं बघायला मिळतात, आणि दुसरं म्हणजे प्रायोगिक नाटकाचे एकतर एवढे वांदे आहेत प्रयोगांचे, त्यानिमित्तानं जे कोणी थिएटर करणारी लोक आहेत त्यांना एक प्रयोग मिळतो प्रायोगिक नाटकाचा. कल्याणसारख्या ठिकाणी एवढ्या ह्यूज थिएटरमध्ये, आपण ज्या थिएटरमध्ये प्रयोग करतो हे विश्वासच नाही बसत. कित्येक संस्था म्हणजे हैराण असतात की ह्या थिएटरमध्ये तुम्ही प्रयोग करता, कसं परवडतं तुम्हाला. त्यांना असं वाटतं की छोटं थिएटर असेल, 100-200 खुर्च्या असतील, पुण्यामध्ये द बॉक्स सारखं आहे तसं, कसं परवडतं तुम्हाला. मला माहीत नाही, चाललंय. आता सर खूप लोक अशी आहेत, तरुण मंडळी, की कुठेतरी मला असं वाटतं की एक चांगला फ्लो चालू असतो. आता तसं बघितलं तर नाटकाला ऑडियन्स आणणं हीच मोठी गोष्ट आहे, आणि नाटक करतायत त्याबरोबर कुठेतरी ऑडिशन्स होत आहेत. हे सगळं करताना काम मिळेपर्यंत बऱ्याचदा कुठेतरी सेल्फ डाऊट येतो, कुठेतरी थोडंसं नैराश्य येतं, कारण की फायनान्शियली सुद्धा या फील्डमध्ये आपण तेवढे तोपर्यंत सेटल नसतो. त्या फेजमध्ये कसं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं? माझा भाऊच ह्या सगळ्या फेजमधनं गेलेला आहे, ते मी खूप जवळनं पाहिलेलं आहे. ही प्रत्येकाचं काय म्हणतात ना, आतलं जे इन्स्टिंग असतं तेच त्या वेळेस काम करत असतं, आणि तो माणूस त्याला सामोरे जात असतो. असं कुणीतरी सांगून त्याची परिस्थिती त्यावेळेसची, त्याची मानसिकता त्यावेळेसची कुणीच सांगू शकत नाही. मी जवळनं बघतोय असे कलाकार मंडळी माझे मित्र आहेत आजही, की ज्यांनी अख्खं आयुष्य झोपून दिले थिएटरसाठी, आणि आजही ते स्टेबल नाही आहेत त्या फील्डमध्ये. पण आता प्लॅटफॉर्म खूप उपलब्ध आहेत,
कास्टिंग एजन्सीज प्रचंड आहेत, कास्टिंग कोऑर्डिनेटर्स प्रचंड आहेत, पण तरी कधीतरी असं होतं की आता कामच मिळत नाही, आता पुढे काय? किंवा तुम्ही तर आता ह्या फायनान्शियल आणि आर्थिक गणितांमध्ये एवढे आहात, तर पण तेव्हा तुम्ही पण हे असं कधी तुम्हाला नाही वाटलं की आता पुढे कसं करायचं, किंवा ही फेज अशी आहे की आता इथे स्टक झालोय आपण? बऱ्याचदा झालं होतं. माणिक माझ्याबरोबर शेवटचा होता. जसं माणिक मला म्हणाला की अरे मला नाही जमणार, आता माझ्याकडे 2 थिएटर आले. त्या दिवशी माझं डोकं टोटली स्टक झालं होतं. मी म्हटलं की संपलं, आता इथून पुढे 4 मित्र बंद. त्यावेळेस साधारण काहीतरी 48 प्रयोग झाले होते. मग मी घरी गेलो, 2-4 दिवस शांत होतो. बायको आली, काय झालं तुला? म्हटलं अगं काय नाही, असंच ते 4 मित्र बंद करायची. मग आता कोणी नाही आहे, मी एकटा तर मला पॉसिबल नाही. म्हणून का? तू कर ना, मी तुला मदत करते. आणि माणिक पण मला म्हटलं होतं की तुला थिएटरचं तारखा देण्यापासून हे मी तुला मदत करतो, तिथलं जे काय असेल लाईट्स हे ते त्याच्यासाठी मी तुला मदत करतो, तो काही इश्यू नाही. ही म्हटल्यावर माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मी तिथून पुन्हा सुरू झालो. आणि मग त्याच्या नंतर सगळं व्यवस्थित? हा, व्यवस्थित म्हणजे दर महिन्याला एक साधारण 15-20 हजार रुपये असं असतं नुकसान, पण ते ठीक आहे. अशी काही दाते आहेत, काही बाबा आहेत, काही छोटी छोटी मंडळी पण आहेत, अशी पण आहेत म्हणजे ती कमवत नाही आहेत मुलं, ते सुद्धा असे 1000-500 रुपये कधी कधी मला देतात की दादा हे घे. त्याच्याने होतं काही ना काही थोडंफार बॅलन्स अनबॅलन्स करत करत चालवतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक तुमचा एक छोटासा रोल आहे, तो म्हणजे छोटासा नाही, तो खूप मोठा आहे, प्रोड्युसर म्हणून. तर हां, तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आत्ता ते शोधणं पण खूप मोठं काम आहे. आपल्याला बघत असणारी मंडळी, त्यांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की तिथपर्यंत पोहोचायचं कसं, तर त्याबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करू शकाल का? नाही नाही, मी असं काही मार्गदर्शन करण्या इतकं काम नाही केलेलं एवढं, पण तो माझा खूप शॉर्ट एक्सपिरियन्स होता. माझा मित्र झाला एक समीर पाटील नावाचा, त्यांनी एक फिल्म वाचून दाखवली ताशा नावाची, तिथून तो प्रवास सुरू झाला. मग मी समीर आमची बाउंडिंग वाढत गेली आहे. ते असं होत होत काही गोष्टी घडल्या. आता समीर पण छान कामं करतोय आणि मला काही त्याच्यात फारसं तसं इंटरेस्ट नव्हता. मला थिएटर आवडतं, थिएटर करायचं आहे, जे शक्य आहे माझ्याकडनं ते मी करतो. आता सर तुम्ही एवढी नाटकं घेऊन येतात, नवीन नवीन ग्रुपशी तुम्ही तुमचा रोजचा नेहमीचा संपर्क येतो, ते अनुभव कसे असतात? नाही, बेसिकली काही संस्था मला ॲप्रोच करतात. आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 4 मित्र सगळ्यांना माहिती आहे की ह्या प्रकारची ॲक्टिव्हिटी कल्याणमध्ये चालते आणि एक टॅग म्हणून आहे ठाण्यामध्ये. ह्या 2च असे शहर आहेत की ज्याच्यामध्ये 4 मित्रसारखी ॲक्टिव्हिटी चालते. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 4 मित्र हे माहिती आहे. लोक काही मला ॲप्रोच करतात किंवा एखादं खूपच चांगलं नाटक असेल ज्याची खूप चर्चा आहे तर मी त्यांना ॲप्रोच करतो. असे. आणि मग ह्यातनं पुढे तुमची निवड एकतर त्यांचं जसं किती ते चालू आहे त्याच्यावरनं आणि किंवा लोक अप्रोच करतात, ह्याच फक्त 2 क्रायटेरिया? त्यांच्याबद्दल लिहून येतं किंवा आपले मित्र आहेत की ते चर्चा करतात त्यांच्यातनं. कारण प्रत्येक नाटक मी जाऊन नाही पाहू शकत दर महिन्याला. जेवढी शक्य आहे, मला कळालं की हे चांगलं आहे तर मला शक्य असेल तर मी जाऊन बघतो. मग ते मुंबई असू दे कुठेही असेल तिथे मी जाऊन बघतो. आता पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन मी नाटक बघणं मला शक्य नाही आहे. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं मी बघतो, नाही तर मग नाटकाबद्दल वाचतो किंवा कोणी चांगले चांगले लोक आहेत त्यांच्याकडनं ऐकतो आणि मग त्या नाटकाची निवड करतो. एक सोप्पं अजून असं असतं की पुरस्कार विजेतं नाटक, झी आहे, मटा आहे, बाकीचे जे अवॉर्ड्स आहेत आपल्या इथे नॉर्मली ते, त्यांचे नॉमिनेटेड झालेले पण, हा एक सोपा हे आहे. म्हणजे तुमचा प्रयत्न हाच आहे की एक क्वालिटी दर्जाचं नाटक इकडे उपलब्ध करून देणं. पण एवढ्या
या सगळ्यानंतर सुद्धा त्याला क्रिटिसिझमचा मारा असतोच त्याच्यावरती, ती गोष्ट तुम्ही कशी हँडल करता? आता क्रिटिसिझम हा असा प्रकार आहे, हा होणारच आहे, कारण प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. माझ्याकडे 200-250 प्रेक्षक आहेत, सगळ्यांचे इथून वेगवेगळे आहेत थॉट प्रोसिजर. 250 मधल्या 50 लोकांना खूप आवडतं, 50 लोकांना अजिबात नाही आवडत, 50 लोकांना ठीक वाटतं. त्याला मी क्रिटिसिझमला मी कधीच घाबरत नाही, कारण माझा त्या नाटकाशी संबंध एवढाच आहे की मी त्याचा प्रयोग तुमच्यासाठी इथे आणलेला आहे. मला कधीच क्रिटिसिझमचं टेन्शन येत नाही, अजिबात नाही. मस्त. यामध्ये मग आत्ताचे जे नाटकं सुरू आहेत, मुलं जी नाटकं करतात किंवा एकंदर कल्याणचे जे नाटक हे चालू आहे, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कल्याण आपलं कुठे स्टँड करत आहे सध्या? हा मग भयंकर प्रश्न आहे. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर सिरियल्समध्ये कल्याण, प्रत्येक सिरियलमध्ये प्रत्येक चॅनलच्या कल्याणमधले 2 ते 4 मुलं आहेतच. मग ते बॅकस्टेजला असतील, स्क्रीनवर असतील, कुठे ना कुठे आहेतच आहे. एवढं कल्याणमधनं कलाकार, आर्टिस्ट तयार होत आहेत. थिएटर सेम ते थिएटर करतायत म्हणून तिथपर्यंत पोचत आहेत. खूप मुलं आहेत आणि खूप छान थिएटर करत आहेत. अभिजित आहे, बाबा आहे, राम दौंड आहे, स्वप्नील आजगावकर आहे, संकेत आहे, म्हणजे खूप नाव आहे. आता मी नाही घेतली तर मला शिव्या घालतील की तू माझं नाव का नाही घेतलं, पण सगळी खूप चांगली पोरं आहेत. तुलाही माहिती आहे की कल्याणमधनं थिएटर प्रचंड सुंदर चालू आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे, सगळे एकत्र या, आपण खूप छान काम करू, मस्त काम करू, एकमेकांचं काम बघू, एकमेकांना गरज असेल तिथे जोडू, मदत करू आणि अजून चांगलं थिएटर करण्याचा प्रयत्न करू. वा वा, हा इतका छान आणि इतका पॉझिटिव्ह थॉट आहे ना तुमचा. म्हणजे आत्ता इथे बसल्या बसल्यास इतकी पॉझिटिव्हिटी येते. आणि बरोबर आहे की आपण एकटेपणाने हे करणं शक्य नाही आहे. याच्यासाठी अर्थात हे टीमवर्कच आपण म्हणतो. आपली जितकी मोठी चांगली टीम होईल तितकं चांगलं आपण इथून पुढे देऊ शकू. तर मला वाटतं खरंच हे सगळ्याच रंगकर्मींनी मनावर घेऊन काहीतरी छान झालं पाहिजे. एक मस्त असं तो माणिक मला नेहमी म्हणायचा, आपण 4 मित्रातून एक नाटक बसू. म्हटलं कसं काय, आपला तर उद्देश तो नाही आहे. नाही, कल्याणमधले जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमधली जेवढी मोठी मोठी नावांची पोरं सगळ्यांना घ्यायचं आणि आपण नाटक करायचं. पण ते काय अजून शक्य झालं नाही आहे. बघूया. ही पॉझिटिव्हिटी तर आहेच, पण सध्या असं झालं आहे की इतक्या स्पर्धा होतात आणि इतक्या संस्था तयार झाल्यात की एकत्र काम करण्यापेक्षा ते आपापसात जास्त हे होतं की नाही आपलं बेस्ट असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते एकत्र येण्यापेक्षा ते खूप डिवाइड होतं आहे का? नाही, कल्याणातल्या कल्याणात स्पर्धा आहे असं मला नाही वाटत कोणाची. बाहेर स्पर्धेला जात आहेत पोरं, मग तिथे कल्याणातल्या 2 संस्था आहेत तिथे होत आहे. पण उलट चांगलं आहे की कॉम्पिटिशन आहे तर मुलं अजून चांगलं कंटेंट शोधत आहेत, अजून अभ्यास करत आहेत. चांगली गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे, कॉम्पिटिशन व्हायलाच पाहिजे. त्याच्यातनंच मंथन होणार, त्याच्यातनंच काहीतरी चांगलं निघणार. पण फक्त कॉम्पिटिशनमध्ये अडकून न राहता एखादा असं काहीतरी प्रॉडक्ट आपण करायला पाहिजे की जे स्वतःच्या मनाला आवडेल, स्वतःला काहीतरी समाधान देईल. असं हे थोडंसं कमी झालं आहे. असं दीर्घांक असं एखादं नाटक करणारी संस्था, एक अभिजित आणि एक रवी लाखे सोडला तर कुणीच करत नाही कल्याणमध्ये. की त्यांनी स्पर्धा तर ठीक आहे, पण मी ह्या नाटकाचे असे प्रायोगिक नाटक म्हणून प्रयोग करेल असं करणारे कोणीच नाही राहिलेलं. तोच एक मोठं दुःख आहे. आणि मी खरंच सगळ्या मुलांना सांगतो की एखादं चांगलं नाटक आणा, आपण करूया त्याचे प्रयोग. स्पर्धा ही डोक्यासमोर ठेवू नका, कारण स्पर्धेचे आता ठोकताळे बनवली आहेत काही मुलांनी आणि मग त्याच साच्यात नाटक बसवतात आणि मग ते तसं आणि मग ते असं. तर त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. प्रयोग होत नाही. राज्यनाट्य स्पर्धेला एक प्रयोग होतो, त्याच्यानंतर ते बंद पडतं,
मग मध्येच कोणाला तरी वाटेल नाही नाही आपण मटाला झीला एंट्री टाकू, मग 5 प्रयोग दाखवायचे म्हणून कुठेतरी 5 प्रयोग करायचे आणि मग झी मटाला एंट्री टाकायची. म्हणजे हे फक्त स्पर्धेपुरतं नाटक होत चाललं आहे ना, हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे वळते की 4 मित्र खूप छान काम करत आहेत, पण पुढच्या काही वर्षात 4 मित्राचं काय प्रयोजन आहे? बेसिकली माझं असं स्वप्न आहे की कल्याणमध्ये एक मोठी दीर्घांक स्पर्धा घ्यायची. कारण मी जे म्हटलं म्हणजे स्पर्धेला माझा विरोध नाही आहे. मी आत्ताच म्हटलं की स्पर्धेपेक्षा असं एकांकिकेचं खूप लिमिटेशन होतं, दीर्घांकाची घ्यायची विषय आहे. आणि शेवटचं 10-15 नाटकं निवडू आपण, त्याचं एक असा फेस्टिवल स्वरूपाचं हे करायचं, किंवा हे एक आहे माझ्या डोक्यात, किंवा मग एक नाटकाचा महोत्सव भरवायचा. असं 2 पैकी 1 कसं आर्थिक गणित जमतं, शक्यतो भारंगम किंवा मेटा असं जे आहे त्या प्रकारचा महोत्सव कल्याणमध्ये भरवण्याचं माझं स्वप्न आहे. वा वा वा, मस्त. मला वाटतं की ह्याची सुरुवात सगळ्यांनी नाटक बघायला येणं इथूनच आहे. तर पुन्हा तेच होतं आहे की सगळ्यांनी नाटक बघायला या. जर आपण नाटक बघायला येतोय तर उद्या आपण हे सगळं प्रत्यक्ष नक्की सगळं करू शकतो. तर मीही आत्ता हे करते की तुम्ही जी छान नाटकं आणाल, मी जास्तीत जास्त नाटकांना येण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्याबरोबर अजून माझ्या मित्रांनाही आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि 4 मित्राच्या अंडर तुम्ही जे काही काम करताय ते आज थोडं जवळून कळलं. कारण इतके दिवस आम्हाला आयतं नाटक फक्त बघायला मिळतं आहे, पण त्याच्या मागे काय प्रवास होता, पुढचं काय आहे, प्लॅनिंग काय आहे, आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये हा जो 1 मॅन शो चालू आहे हे आज जवळून कळलं. सर मला खरंच खूप खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं. मी इतकंच म्हणू शकते सध्या. नाही, बेसिकली असं थँक्यू वगैरे असं काही नाही आहे. मला वाटत होतं हे चालू राहावं, आपण चालू केलं आहे एक अशी ॲक्टिव्हिटी जी कल्याणचं नाव मोठं करेल, कल्याणची सांस्कृतिक वारसा मोठा करेल, ती मी चालू ठेवली आहे, एवढंच. बरोबर. आय होप आपण असा मोठा फेस्टिवल तुम्हाला जसा करायचा तसा करू आणि पुढे अजून छान प्रयोग कल्याणात करत राहू. थँक्यू सो मच.